नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला झटपट चिकन करी कशी करायची ते दाखवणार आहे। अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहज सोप्या पद्धतीने ही चिकन करी करू शकतात। तर त्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतले। 4 मोठे कांदे मी चॉपरमधून बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरला जर बारीक पेस्ट करून घेतली कांद्याची तरीही चालेल। आणि 4 मीडियम साइजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत। 1 इंच आलं, 20-22 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबू घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा धणे पावडर, 1 चमचा चिकन मसाला पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। ही कलरसाठी घेतली, तुम्ही नाही वापरली तरीही चालेल। आणि 4 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलाय। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला चिकन करी करण्यासाठी तेल लागणार आहे। सगळ्यात आधी आपण चिकनला हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। जेवढं मीठ लागणार आहे ते मी आत्ताच घेतलेलं आहे। अर्ध्या लिंबाचा रस घेते। तुम्हाला जर लिंबाचा रस नसेल वापरायचा तर तुम्ही 4 चमचे दही सुद्धा घेऊ शकता। दही जास्त आंबट घ्यायचं नाही। आता हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेऊयात। मी हळद, मीठ आणि लिंबू चिकनला व्यवस्थित लावून घेतले। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो काढून घेतलाय। त्यातच बारीक चिरून घेतली मी कोथिंबीर घातली आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचे आणि वाटण करताना अजिबात पाणी घालायचं नाही। टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसणाची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण चिकन करी करूया। गॅसवरती मी कुकर ठेवलाय, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, त्यामध्ये आपण कांदा घालूयात आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन परतला जावा म्हणून मी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालते। अगदी थोडंसं मीठ घालायचे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। गॅसची फ्लेम हायवर ठेवून साधारण 6 ते 7 मिनटं मी कांदा चांगला परतून घेतलाय। आपल्याला कांदा असाच गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्यामध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट केली होती, आलं लसूण टोमॅटोची, ती घालायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यातच आपल्याला लगेचच पावडर मसाले घालायचे। चिकन मसाला पावडर, धने पावडर, बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला। आता हे मसाले सगळे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटोचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो। पुन्हा तेल सुटेपर्यंत मी छान परतून घेणार आहे। कांदा, टोमॅटो हा मसाला मी सगळा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। छान तेल सुटले। आता आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे। आणि आता मसाल्यासोबत हे चिकनसुद्धा आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचे। ज्यावेळेस आपण चिकन परततो त्यावेळेस गॅसची फ्लेम हायवरच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम हायवर ठेवल्यावर चिकनचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो।
गॅसची फ्लेम हायवर ठेवून मी 5 मिनटं चिकन चांगलं मसाल्यासोबत परतून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने आपण चिकन सुरुवातीला चांगलं परतून घेतलं तर चिकनला खूप छान टेस्ट येते। मटण असो किंवा चिकन असो ह्याच पद्धतीने परतून घ्यायचे। मिक्सरमध्ये थोडं पाणी घालते मी आणि आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। साधारण मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। तर पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावूयात। बराच वेळा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि काहीतरी चमचमीत करून खायचं असतं, पण कंटाळाही आलेला असतो। तर अशा वेळेस ही चिकन करी नक्की करून पहा, एक नंबर होते। आता छान उकळी आलेली आहे। एकदा मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून घेते। कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकरचं प्रेशरही पूर्ण निघून गेले। आता मी झाकण काढते। चिकन करी तयार करून झालेली, वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। तर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। खूप छान झालेली आहे चिकन करी। हे पहा, तुम्हाला जर ह्याहीपेक्षा पातळ हवे असेल चिकन करी तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तयार झाली झटपट चिकन करी। खूप छान झालेली आहे, एक नंबर झाली आहे। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।